शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा भडका, खामगावात सरकारी कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाला लक्ष्य करत आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली अनशन आणि विविध आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने आता अधिक तीव्र झाली असून ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणाचा निषेध करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला काही अज्ञात आंदोलकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, परंतु कार्यालयाच्या दरवाजावर आगीच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. तत्पूर्वी किनगाव चट्टू येथे बस जाळण्याची घटना घडली होती आणि आता सरकारी कार्यालयावर झालेला हल्ला प्रशासनासाठी चिंतेची बाब बनला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे 15 जून पासून स्वतःच्या निवासस्थानी कर्जमाफीसाठी अनशन करत आहेत. आंदोलनाची ही तीव्रता पाहता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.